जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे स्वप्नील वाघ सर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव प्रश्नपत्रिका 1 बघितली. त्यामधील बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी, त्याच्यानंतर अंकगणित आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत भाषा, मराठी भाषा. त्यावर तुम्हाला उतारे विचारले जातात. ते उतारे आज आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि परीक्षेला आल्यानंतर कसे सोडवायचे हे संपूर्ण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या उत्तरांकडे. तर आता आपल्याला सूचना काय दिलेली नीट समजून घेऊया. तर सूचना आपण नीट वाचून घेऊया. या खंडात 4 उतारे आहेत. किती उतारे? 4 उतारे दिलेले असतात. प्रत्येक उतार्यानंतर 5 प्रश्न आहेत. प्रत्येक उतार्यानंतर किती आहे? तर 5 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरिता A, B, C आणि D अशी 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधा आणि OMR मार्कशीट असते ते गोळा करण्याची, त्याच्यावर उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकाशी संबंधित वर्तुळ काय करा? काळे करा. तर आता मी एक पद्धत सांगतो विद्यार्थी मित्रांनो. तर उतारे कसे सोडवायचे लक्षात. जेव्हा तुम्हाला उतारे येतात तेव्हा उतारे कसे सोडवायचे हे सांगतो. सर्वप्रथम काय करायचं? उतारा कधीच वाचायचा नाही. सर्वप्रथम काय करायचे? जे उतार्यावरील प्रश्न असतात ते प्रश्न काय करायचे? व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि वाचल्यानंतर उतारा वाचायचा. हे ध्यान ठेवा. म्हणजे तुमचे प्रश्न काय करतात? लवकर सापडतात. पण तुम्ही आधी उतारा वाचला, नंतर प्रश्न वाचले, म्हणजे परत तुम्हाला परत प्रश्न वाचा, परत उतारा वाचा. त्याकरता काय करायचं? आधी उतारा कधीच वाचायचं नाही. तर आधी सर्वप्रथम काय वाचायचं? प्रश्न, दिलेले प्रश्न जेवढे प्रश्न आहेत तेवढे काय करायचे? वाचून घ्यायचे. लक्षात, वाचून घ्यायचे आणि मग काय करायचं? उतारा वाचायचा. तर चला मग जाऊया आपण आपल्या उतार्याकडे. तर आपल्याला पहिला उतारा दिलेला आहे. याच्यामध्ये आपण काय करूया? पहिल्यांदा काय करूया? प्रश्न वाचून घेऊया. आता पहिला प्रश्न 61 नंबरचा प्रश्न आहे. तर आपल्याला प्रश्न काय दिलाय? छंदामुळे काय होते? आता छंदामुळे काय होते? तर आपल्याला जेव्हा उतारा वाचेल तेव्हा समजा. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, वाचण्याच्या छंदामुळे काय मिळते? त्याच्यानंतर 64 छंद म्हणजे काय? त्यानंतर पुढं 63 मेंदूला चालना देणारा छंद कोणता? त्याच्यानंतर उतार्यात किती मैदानी खेळांचा उल्लेख आलेला आहे? अशा पद्धतीने काय करायचं? सर्वप्रथम प्रश्न वाचून घ्यायचे. तर चला मग आता आपण जाऊया उतार्याकडे. आता उतारा वाचून घेऊया व्यवस्थित. उतारा व्यवस्थित मन लावून चित लावून वाचायचा, तरच तुम्हाला हे 5 प्रश्नांची उत्तर त्या उतार्यामध्ये भेटतील. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या उतार्याकडे. आता छंद म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलची आवड. आता छंद म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दलची आवड. छंद म्हणजे विरंगुळा. काय? विरंगुळा. आता इकडे बघा, आपल्याला छंदामुळे काय होते? तर छंदामुळे काय होते? तर आपल्याला हे प्रश्न लगेच सापडत. लक्षात घ्या. छंदामुळे मनाची करमणूक होते. काय होते? छंदामुळे मनाची काय होते? करमणूक होते. म्हणजे पहिला प्रश्न आपल्याला लगेच सापडला. का सापडला? तर आपण काय करणार होता? पहिला प्रश्न आधी वाचून घेतलेला होता, त्यामुळे काय सापडला? आपल्याला पहिला प्रश्न सापडला. काय? छंदामुळे मनाची करमणूक होते. त्याच्यानंतर आता पुढे वाचू आपण. कंटाळलेले मन प्रसन्न होते. काय? कंटाळलेले मन प्रसन्न होते. रोजच्या धावपळीतून स्वतःचे मन रमण्यासाठी एखादा छंद जोपासायला हवा. एखाद्याला चित्र काढण्याचा छंद असतो. मन निसर्गाचे चित्र असो वा एखाद्या व्यक्तीचे, तो तहानभूक हरवून त्यात रमतो. आता पुढील मुद्दा, तिकिटे गोळा करण्याच्या छंदामुळे विविध देशांच्या नावांची माहिती होते. कोडी सोडवण्याच्या छंदामुळे विचार करण्याची वृत्ती वाढीस लागते. मेंदूला चालना मिळते. वाचायचा छंद ज्ञान मिळवून देतो. वाचल्यामुळे मन विशाल होते. खेळाचा छंद शरीराला व्यायाम मिळवून देतो. खो खो, क्रिकेट, पोहणे, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, फुटबॉल हे खेळ सर्व वयोगटातील लोकांना आवडतात.
आता आपण उतारा एकदम व्यवस्थित वाचून घेतला. मग आता उतारा वाचल्यानंतर आपल्याला पहिला प्रश्न सापडला 61 नंबरचा. आता 62 नंबर प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर मला तुम्ही उतारा वाचलाय बघा बरं, तुम्हाला काय काय उतार्यामध्ये काय काय दिसतंय. प्रश्न सापडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मी काही वेळ देतो, त्या वेळामध्ये तुम्ही काय करा, प्रश्न सापडण्याचा बघा बरं. सापडलं का 62 नंबरचं उत्तर? तर आता 62 नंबर काय दिला आपल्याला, वाचण्याच्या छंदामुळे काय मिळते. तर वाचण्याच्या छंदामुळे काय मिळते, तर आपण इकडं बघितलं होतं. पुढे बघा, वाचण्याच्या छंदा ज्ञान मिळते. काय मिळते? वाचण्याच्या छंदामुळे काय मिळते? ज्ञान. म्हणजे कोणचा आला? ए नंबर पर्याय तुमचा काय आला? बरोबर आला. आता चला 63 नंबर बघूया. मेंदूला चालना देणारा छंद कोणता? तर मेंदूला चालना देणारा छंद कोणता? तर आता इकडे आपण वाचलं होतं. पुढे गेलं, कोडे सोडवल्याच्या छंदामुळे विचार करण्याची वृत्ती वाढते आणि मेंदूला चालना मिळते. काय मिळते? मेंदूला चालना मिळते. मग आता काय येईल? कोडी सोडवल्याने. आता आपण जाऊया 64 नंबर. छंद म्हणजे काय? आता छंद म्हणजे काय विचारलं त्याने? काय विचारलं? छंद म्हणजे काय? आता छंद म्हणजे काय आपल्याला पहिल्याच वाक्यात आहे. छंद म्हणजे काय? विरंगुळा. छंद म्हणजे काय? विरंगुळा. म्हणजेच आपला बी नंबर पर्याय बरोबर आहे. आता 65 नंबरचा प्रश्न बघूया. तर 65 नंबर काय दिलाय? उतार्यात किती मैदानी खेळांचा उल्लेख आला आहे? आता मैदानी खेळ कोणकोणचे? खो खो, त्याच्यानंतर क्रिकेट, पोहणे, कॅरम, बुद्धिबळ, त्याच्यानंतर कबड्डी, फुटबॉल. बरोबर आहे. ह्या आहे का मैदानी खेळ? पण तुम्हाला मैदानी खेळ म्हणजे माहित असले पाहिजे, ते ग्राउंडवर खेळले जातात त्यांना काय म्हणतात? तर मैदानी खेळ. आता मी तुम्हाला खेळ वाचून दाखवले. माझ्या याच्यामध्ये मैदानी खेळ कोणकोणचे? तर त्याच्यासाठी वेगळे अंडरलाईन होतो, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. ठीक आहे. तर चला आता मैदानी खेळ कोणकोणचे? खो खो काय झाला? मैदानावर खेळला जातो. त्याच्यानंतर क्रिकेट मैदानावर खेळला जातो. आता पोहणे येईल का? तर नाही. कॅरम येईल का? नाही येणार. बरोबर आहे, नाही येणार. बुद्धिबळ नाही येणार. कबड्डी, त्याच्यानंतर फुटबॉल. म्हणजे किती आले? 1 2 3 4. किती खेळ? 4 खेळ. म्हणजे पर्याय क्रमांक किती? ए नंबर हे पर्याय काय तुमचा बरोबर आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने काय सोडवायचे असतात? उत्तरे सोडवायचे राहतात. समजलं? तर चला न वेळ घेता पुढील प्रश्न जाऊ. पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1 मिनिट किंवा 2 मिनिटं दिली जातात. बरोबर आहे. मी तुम्हाला 1 मिनिट देतो, किंवा नाही तर उतारा मोठा असेल तर 2 मिनिटं दिले जातात. ठीक आहे. चला ठीक आहे. आता उतारा छोटाचे. आता या उतार्यामध्ये 5 प्रश्न आहे. इकडं मी तुम्हाला 3 प्रश्न टाकलेले. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या आणि तुमच्यासाठी 1 मिनिट देतो. किती मिनिटं देतो? 1 मिनिट देतो. थोडं या साईडला घेतो, लक्षात. ठीक आहे. 1 मिनिटाचा टायमिंग आहे. 1 मिनिटामध्ये तुम्ही उतारा वाचा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला तुमचा 1 मिनिट संपलेला आहे. तर चला मग आपण जाऊया आपल्या उतार्याकडे. आता आपल्याला 2 नंबरचा उतारा दिलेला आहे. उतारा आपण व्यवस्थित काय करूया? समजून घेऊया. आता आपल्याला प्रश्न आधी वाचणं गरजेचं आहे, मग उतारा वाचूया. तर आपल्याला काय दिला प्रश्न? वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणते प्रकार सांगितलेले आहेत? त्याच्यानंतरचा पुढील प्रश्न 37 नंबर. चित्ता ह्या प्राण्याला
शिकारीच्या बाबतीत कोणते विशेष वापरले आहेत? त्याच्यानंतर पुढे 68 कोणत्या प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो? आता आपण पुढील प्रश्न बघूया आपण. आता पुढील प्रश्न काय? वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणते महत्वाचे वैशिष्ट्ये सांगितले आहेत? त्याच्यानंतर 70 नंबर दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडण नाही कारण टिंब टिंब टिंब. ओके, आता हे प्रश्न आपण वाचून घेतले. आता आपण जाऊया उतार्याकडे. ठीक आहे, आपण जाऊया उतार्याकडे. आता उतारा काय करायचा विद्यार्थी मित्रांनो? व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि वाचल्यानंतर आपल्याला लगेच उत्तर सापडतं. तर चला जाऊया आपण आपल्या उताराकडे. जंगली प्राणी गटातील अत्यंत चप्पळ आणि हिंस्र असा प्राणी म्हणजे चित्ता. काय तो? चप्पळ आणि हिंस्र कोणता प्राणी आहे? तर चित्ता आहे. हा लक्षात. सरसरीत शरीरदृष्ट्या या प्राण्यांची तुलना बिबट्या या दुसऱ्या प्राण्याशी करतात, परंतु शरीरदृष्ट्या याच्यात बरीच तफावत आढळते. अंगावर भरपूर काळे टिपके असणारा हा प्राणी शिकारीच्या बाबतीत मात्र प्रचंड चप्पळ आणि वेगवान आढळतो. आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील अशा 2 प्रकारात हा चित्ता असून तो विशेषतः डोंगर भागात रानवनात आढळतो. मांजर ह्या पाळीव प्राण्याच्या गटातील हा प्राणी तुलनात्मक दृष्ट्या इतर प्राण्यांच्या मानाने कमजोर व कमी प्रतिकारशक्तीमुळे तो दुसऱ्या कुठल्याही प्राण्याची मात्र नाही. अलीकडे हा प्राणी संग्रहालयात या व्यतिरिक्त इतरत्र कुठेही आढळत नाही. याचे वैशिष्ट्य म्हणजे दर तासाला 100 ते 125 किलोमीटर वेगाने दौड मारे. बरोबर आहे. अशा पद्धतीने पाहिलं इकडे किमी झालं जे किलोमीटर. ओके, ठीक. तर चला आता आपल्याला पहिला प्रश्न काय द्यायला? वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणते प्रकार सांगितले आहेत? आता कोणते प्रकार सांगितलेले? आता आपल्याला A, B, C आणि D 4 पर्याय दिले. आशिया व आफ्रिका खंडातील, दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील, आशिया व आफ्रिका खंडातील, फक्त आशिया खंडातील. तर आपण इकडे वाचले बघा, आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील अशा 2 प्रकारचा हा चित्ता असतो. म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल? C नंबर आपला काय येईल? योग्य पर्याय येईल. लक्षात. म्हणजे तुम्ही उतारा व्यवस्थित वाचला तर लगेच तुम्हाला उतार्यामध्ये प्रश्न लगेच प्रश्नात उत्तर लगेच सापडतं. आता त्याच्यानंतरचा पुढील प्रश्न आहे कितवा? 37 नंबर. किती? ओके, 37 नंबरचा आपण प्रश्न बघणार आहे. तर व्यवस्थित वाचूया. चित्ता हा प्राण्याला शिकारीच्या बाबतीत कोणते विशेष वापरले आहेत? कोणते विशेष वापरले आहेत? आता आपण उतारा व्यवस्थित वाचला तर आपल्याला सापडेल. आता उतारा पुढे आपण व्यवस्थित वाचा. इकडे बघा बरं. प्राणी शिकारीच्या बाबतीत मात्र प्रचंड चप्पळ आणि वेगवान आढळतो. काय आढळतो? चप्पळ. काय? चप्पळ, प्रचंड चप्पळ. आता कोणत्या प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो? आता कोणत्या प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो तर हे आपण बघणार आहोत. तर आता इकडे आपल्याला ठीक आहे. आता इकडे बघा, या प्राण्याची तुलना बिबट्या या दुसऱ्या प्राण्याशी करतात. समजलं? कोणाशी करतात? बिबट्याशी करतात. कोणाशी करतात? बिबट्या. आता इकडे पीडीएफ हे आलेले आपण पीडीएफ अपलोड केली. इकडे नाव काय? बिबट्या. लक्षात. समजलं? तर आपण अशा पद्धतीने 3 प्रश्न बघितले. याच्या पुढे आता आपण पुढील प्रश्न बघूया. तर चला आता आपल्याला 69 नंबरचा प्रश्न काय दिलाय? वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणते महत्वाचे वैशिष्ट्ये सांगितलेले आहे? आता कोणते महत्वाचे वैशिष्ट्ये सांगितलेले ते आपल्याला काढायचंय. मग आता इकडे आपल्याला इतर प्राण्यांची चित्ता भांडत नाहीये.
दर तासाला 100 ते 125 किलोमीटर वेगाने धावतो. चित्त्याची संख्या दुर्मिळ झाली आहे. शरीरदृष्ट्या आता आपल्याला लगेच प्रश्न सापडतो. त्याचे वैशिष्ट्य दिले आपल्याला, म्हणजेच दर तासाला 100 ते 125 किलोमीटर वेगाने दौड मारे. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? बी नंबर हा पर्याय आपला काय आलाय? बरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर 70 नंबरचा आपण प्रश्न बघूया. दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत नाही कारण टिंब 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 टिंब. आता काय? सडक सडसडी शरीर दृष्ट्या, वजनाने जास्त, कमी प्रतिकारक शक्ती आणि आळशी प्राणी. आता काय येतं याच्यामध्ये? कमी तिकडे बघा, आपण वाचलं होतं बघा कुठेतरी, पुढे गेलं ठेवा. कमी प्रतिकार शक्तीमुळे. काय? कमी प्रतिकार शक्तीमुळे तो दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत मात्र नाही. लक्षात? म्हणजे तुम्हाला सांगायचं काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उतार्या व्यवस्थित वाचला तर त्याच्यामध्ये पूर्ण प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला दिलेली असतात. फक्त प्रश्न काय करा? काळजीपूर्वक वाचा. काय करा? काळजीपूर्वक वाचा, तरच तुम्हाला उतार्यामधील प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सापडतील. चला तर न वेळ घेता जाऊया आपण पुढील उतार्याकडे. आता चला, तुम्हाला पुढील उतारा दिलेला आहे. याच्यावरील तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊ शकता. तुम्हाला टायमर देतो, 1 मिनिटच देतो. 1 मिनिटात व्यवस्थित प्रश्न वाचा. ठीक आहे? एक कोपऱ्यात टाकतो म्हणजे एवढा प्रश्न नाही. ओके, 1 मिनिटाचा वेळ देतो. ठीक आहे? प्रश्न वाचला असेल त्याच्यानंतरचे आपण पुढील प्रश्न वाचूया आता. ठीक आहे, आता तुम्ही पुढील प्रश्न वाचला असेल. आता याचे सगळे सेपरेट प्रश्न टाकले विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपला उतारा मोठा असल्यामुळं तुम्ही प्रश्न वाचत चाला. लक्षात? ठीक आहे, वाचला प्रश्न. ठीक आहे, 75 नंबरचा प्रश्न वाचला. ओके, तर चला पुढे जाऊया. या 76 नंबरचा प्रश्न नाही, उतारा वेगळा आहे. सॉरी, हे उतारा वेगळा आहे. ठीक, उत्तर वाचा, बाकी जाऊ द्या, प्रश्न असू द्या. अशा पद्धतीने आपण तुम्हाला टायमर दिलं होतं, तुमचा टायमिंग संपलेला आहे. तर आता तुम्ही उत्तर वाचला असेल किंवा तुम्ही धावपळ झाली असेल उत्तर वाचताना. ठीक आहे, असू द्या. पण आता आपण परत समजून घेऊया. आता आपल्याला 3 नंबरचं उत्तर दिलंय, तर आपल्याला प्रश्न दिलेले वरील उतार्यात सांगितल्याप्रमाणे पुस्तकाचे मुख्य प्रकार कोणते. आता पुस्तकाचे मुख्य प्रकार कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर आता आपण हा प्रश्न काय करूया, व्यवस्थितरित्या सोडून घेऊया. आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं, उतारा वाचावा लागेल. मग आता आपण काय करूया, उतारा व्यवस्थित वाचून घेऊया. चला, द्या इकडे. पुस्तकासारखा मित्र नाही असे म्हणतात. इतर मित्र आहेत, पण ते कधी रागवतात, कधी चिडतात, तर कधी चेष्टा करतात. म्हणजे त्यांना सांगायचं काय, पुस्तक कधी रागवत नाही, पण आपले मित्र राहतात, कधी रागवतात, कधी चिडतात, कधी आपल्यावर राग पण भरतात. कधी वेळेच्या अभावी उपयोगी पडत नाही. कधी वेळेच्या अभावी आपले मित्र आपल्याला उपयोगी पडतात का, पण पुस्तक तसे आहे का, तर नाही. कधी ते आपले अंतरंग खुले करत नाही, ते आपणापासून काहीतरी लपवून ठेवतात, परंतु पुस्तके तसे नाही. पुस्तके तसे आहे का, तर नाही. त्याला जवळ करण्याचा अवकाश की ते आपले अंतरंग खुले करते. ते कधी फसवत नाही, कधी चुकवत नाही, नेहमी आपल्या सेवेस तयार असते. बरोबर आहे. पुस्तक आपले नेहमी काय करतात, खुले करतात आणि आपल्या सेवेत असतात. पुस्तकांचे पुष्कळ प्रकार आहेत. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते. विचार जितके सस्थायी तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्रांचे आयुष्य 1 दिवस, सकाळी 6 उत्साहाने व तूर्तेने ते आपण वाचतो, पण त्याचे पारायण करत
तो करतो असे म्हटले तर योग्य नाही. बरोबर आहे. आपण आता तुम्हाला माहिती आहे वर्तमानपत्र येतं आपण सगळी आनंदाने वाटते 1-2 तास 12 नंतर त्याची किंवा संध्याकाळनंतर त्याची व्हॅल्यू संपून जाते. मासिकांचे आयुष्य 1 महिना, परंतु आता मासिक माहित पाहिजे मासिक किती असतं 1 महिन्याचं असतं. बरोबर आहे. परंतु काही पुस्तके सदा सर्वकाळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. भागवत गीता, बायबल, कुराण, वेद वगैरे ह्या प्रतीचे ग्रंथ होत. बरोबर आहे. आता आपण उतारा व्यवस्थित वाचून घेतला आणि समजून पण घेतलेला आहे. त्याच्यावर 71 नंबरचा प्रश्न विचारलाय. वरील उतार्यात सांगितल्याप्रमाणे पुस्तकाचे मुख्य प्रकार कोणते? आता मुख्य प्रकार कोणते? आता इथंच आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच सापडतंय. इकडे लक्ष द्या. दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न आपला सापडत आहे. काय सापडतोय? पुस्तकाचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात. म्हणजेच आपल्याला योग्य पर्याय क्रमांक किती? डी नंबर ह्या सापडलेला आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर ह्या पद्धतीने आपण उतारा वाचून घेतला तर आधी प्रश्न वाचून घेतले तर लगेच आपल्याला काय सापडतात? उतार्यामधील प्रश्नांची उत्तरे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्या 71 नंबरचा प्रश्न विचारलाय. तर 71 नंबरचा प्रश्न बघा बरं. आता मी तुम्हाला टायमर देतो 30 सेकंदाचा किंवा ठीक आहे 20 सेकंद जास्त नाही 20 सेकंद. विद्यार्थी मित्रांनो किती? 20 सेकंद देतो. 20 सेकंदात काय करा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला आता 20 सेकंद दिले. पुस्तकाला खरा मित्र का म्हटले आहेत? आता पुस्तकाला खरा मित्र का म्हटले आहेत ते शोधायचंय तुम्हाला. आता तुम्हाला प्रश्न सापडला असेल असं मी ग्राह्य धरतो. तर चला आता पुस्तकाला खरा मित्र का म्हटले आहेत बघा बरं. पुढं पुस्तकाला खरा मित्र कुठं काय म्हटले आहेत उतार्यामध्ये बघा बरं. तर आता आपण नीट वाचलं तर काय रे? पुस्तक आपले काय करतं? मन खुले करतं. आपण मग वाचलं होतं. बरोबर आहे. ते आपले अंतरंग खुले करते. ते कधी फसवत नाही, कधी चुकवत नाही, नेहमी आपल्या सेवेत असतात. बरोबर आहे. आता येऊन बघा. कधी ते आपले अंतरंग खुले करत नाही, ते आपल्यापासून कधीतरी लपून ठेवतात. परंतु पुस्तके तसे नाहीत. त्याला जवळ करण्याचा अवकाश की ते आपले अंतरंग खुले करते. अंतरंग म्हणजे पुस्तक काय करतंय आपलं? तर पुस्तके मन खुले करतात. काय करतात? पुस्तके काय करतात? मन खुले करतात. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आणि व्यवस्थित सेकंदाचा तुम्हाला टायमर देतो. 20 सेकंदात सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला आता आपण पुढे जाऊया. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय नीट आपण समजून घेऊया. तर आपल्याला प्रश्न चला पुस्तकाचे आयुष्य कशावर अवलंबून असते? आता पुस्तकाचे आयुष्य कशावर अवलंबून असते बरं? तर आपल्याला पुस्तकाचे आयुष्य कशावर अवलंबून असते तर आपण व्यवस्थित इकडं मुद्दा बघितला होता. त्याचे आयुष्य त्याच्यातील विचारांवर अवलंबून असते. म्हणजे कोणाचे? तर त्याचे म्हणजे कोणाचे? तर पुस्तकाचे. म्हणजेच काय? पुस्तकांतील विचारांवर. म्हणजे सी नंबर पर्याय आपला काय आलाय तर बरोबर आलेला आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्या पुढील प्रश्नासाठी परत 20 सेकंद दिलेले. 20 सेकंदामध्ये आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा.
तर चला आता 74 नंबरचा आपल्याला प्रश्न काय दिला नीट समजून घेऊया. पुस्तकासारखे मित्र नाहीत असे का म्हटले आहे. आता पुस्तकासारखे मित्र नाहीत असे ते का म्हटले आहेत. आता इकडे आपण पहिल्यांदाच बघितलं पुस्तकासारखे मित्र नाहीत असे म्हणतात तर इतर मित्र आपले पण ते कधी रागवतात कधी चिडतात तर कधी चेष्टा करतात कधी वेळेच्या अभावी उपयोगी पडत नाही कधी ते आपले अंतरंग खुले करत नाही ते आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतात परंतु पुस्तके तसे नाहीत. काय विचारलं परंतु पुस्तके तसे नाही म्हणजे पुस्तके तसे नाही असा शब्द वापरला म्हणजे पुस्तक काय आपल्यावर ते रागवत नाहीत. मग काय विचारलं पुस्तकासारखे मित्र नाहीत असे का म्हटले आहे म्हणजे ते आपल्यावर रागवत नाही. बी नंबर पर्याय. लक्षात बाकीचे पर्याय तुम्हाला वाचायची गरज नाही ते वेळे अभावी उपयोगी पडत नाही हे चुकीचं. ते सेवेस तत्पर नसते काहीतरी वेगळा पर्याय दिलाय. ते आपले अंतरंग खुले करत नाही म्हणजे आपला कोणता पर्याय येईल तर बी नंबर पर्याय येईल. लक्षात म्हणजे एवढ्या मुद्द्यावर आपला संपूर्ण एक प्रश्न आले. जेवढा त्या मुद्दा समजला असेल ज्याला तेव्हाच या 74 नंबरचा प्रश्न त्याला समजला असेल. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला परत 20 सेकंद दिलेले. 75 नंबरचा कायमस्वरूपी हा अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे. कायमस्वरूपी आता आपल्याला शोधावं लागेल कायमस्वरूपी या शब्दाचा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे. म्हणजे कायमस्वरूपी आता याच्यात उतार्यात आपल्याला कायमस्वरूपी या शब्दाचा अर्थ दिलेला नाही म्हणजे पाय काय पाहिजे ना आपला पायात पाहिजे. कायमस्वरूपी आता इकडे बघा इकडे आपल्याला कुठेतरी त्याचे आयुष्य त्याच्यामधील विचारांवर अवलंबून असते. विचार जितके स्थायी तितकीच पुस्तके स्थायी. म्हणजेच काय रे कायमस्वरूपी काय अवलंबून विचार जितके स्थायी तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्रांचे आयुष्य एक दिवस म्हणजेच काय त्याचा अर्थ स्थायी. लक्षात कायमस्वरूपी म्हणजेच काय स्थायी. ओके समजलं. ओके तर आपण बघणार आहोत उत्तर क्रमांक 4. ओके बघा भाद्रपद महिना हा कोणालाही आवडावा असाच आहे. सर्व ऋतूंचे सार या महिन्यात आपल्याला पहावयास मिळते. भाद्रपदात नुसती फुलेच नाही तर कोवळी फळे व शेंगाही झाडाला दिसतात. ही पहा डाळिंबी लालबुंद फुले आणि छोटी शोभिवंत गोल फळे तिच्यावर एकदम लहडली आहेत. तशीच ती वाटोळ्या पाकळ्यांची नाजूक केसरांनी भरलेली पेरूची सुंदर फुले व लहान हिरवी फळे. तशीच ती पिंगट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्रवासाची पपईची फुले आणि ती कठीण लहान फळे. सीताफळाची आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी फुले आणि खवल्यांची शोभिवंत चिमुकली फळे. शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्पगेंदांनी खचून भरली आहेत. कोवळ्या शेंगा लोंबताहेत आणि फुलांवर काळे भुंगे रुंजी घालतायत. या फुलांवर हे भुंगे जसे लुप्त आहेत तसे दुसऱ्या कुठल्याही आसपासच्या फुलांवर मी अजून पाहिले नाहीत. गुलमोहराच्या झाडावरही हिरव्या तलवारी लटकत आहेत. पान खुडलेले असताना ज्याच्या फुलांचा बहर उतू जात असतो त्या पांढऱ्या खूर चाफ्याची फुले अजूनही झाडावर पानामध्ये गुरफटलेली रेंगाळत आहेत. जणू ते या झाडाचे डोळेच असावेत. ओके तर आपण उतारा रीड केलाय. तर आता त्या उतारावरून आपण खालील प्रश्न सोडवणार आहोत. बघा प्रश्न काय आपला सर्व ऋतूंचे सार असलेला महिना कोणता. काय प्रश्न आहे सर्व ऋतूंचे सार असलेला महिना कोणता. तर आपण आता उतारा वाचला तर यामध्ये बघा इथे दिसतंय आपल्याला सर्व ऋतूंचे सार या महिन्यात आपल्याला पाहावयास मिळते. या महिना म्हणजे कोणता महिना
भाद्रपद. दिसतंय का सगळ्यांना? भाद्रपद उत्तर आहे का आपल्याकडे पर्याय? तर हो, पर्याय क्रमांक डी हे आपलं अचूक उत्तर, भाद्रपद महिना. ओके, आपण बघणार आहोत आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणत्या झाडाच्या फुलाकडे सर्वात जास्त भुंगे आकर्षित होतात? कोणत्या झाडाकडे होता? तर ओके, तर आपण या प्रश्नाचं आता उत्तर शोधणार आहे. उत्तरामध्ये बघा काय भुंगे कशाकडे आकर्षित होतात, तर बघा इथून वाचू आपण. शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्पगेंदांनी खचून भरली आहेत. कोवळ्या शेंगा लोंबतायत आणि फुलांवर काळे भुंगे काय करतायत? रुंजी घालतायत. काळे भुंगे व कोणावर रुंजी घालतात? शेवग्याच्या झाडावरती किंवा फुलांकडे. मग शेवगा हे आपलं अचूक उत्तर, पर्याय क्रमांक बी हे आपलं अचूक उत्तर. ओके, बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन 78 काय, कोणत्या झाडाची फुले जणू झाडाचे डोळे वाटतात? याचं क्वेश्चन उत्तर आपल्याला कुठे शोधायचंय? उतार्यामध्ये. बघा त्याचे आपल्याला पानाने. ओके, तर बघा याचं उत्तर आपण शोधणार आहे. आता बघा इथून वाचू आपण. पान खुडलेले असताना ज्याच्या फुलांचा बहर उतू जात असतो त्या पांढऱ्या काय खूर चाफ्याची फुले. कोणाची? खूर चाफ्याची फुले अजूनही कशी आहे? झाडावर गुरफटलेली रेंगाळत आहे. जणू ते या झाडाचे काय वाटतात? डोळे. मग कोणाचे? खूर चाफ्याच्या फुलांचे. मग बघा आहे का खूर चाफा उत्तर? तर हो, पर्याय क्रमांक हे ए हे आपलं अचूक उत्तर, खूर चाफा. नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? काय क्वेश्चन आहे आपला? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर हे आपल्याला उतार्यामधून शोधायचं आहे. तर ओके, आपण आता ह्या पर्याय आपल्या उत्तरामध्ये शोधू की आपली रॉंग जोडी कोणती किंवा चुकीची जोडी कोणती आहे. ओके, बघा आता पहिला पर्याय बघू आपण. काय? हिरव्या ओके, बघू आता पहिला पर्याय. हिरव्या चाफ्यासारखी फुले सीताफळाची. कशाची? सीताफळाची सांगितली. तर आपण रीड करून घेऊ. ओके, एकदा बघा. सीताफळाची आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी फुले आणि खवल्या खवल्यांची शोभिवंत चिमुकली फळे. मग बघा हिरव्या चाफ्यासारखी फुले कोणाची आहे? तर सीताफळाची त्यांनी सांगितले. म्हणजे हा पर्याय आपला कसा आहे? बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक आपण बी चेक करू. ओके, तर बघा बी पर्याय आपण चेक करू इथे. तशीच ती पिंगट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्रवासाची पपईची फुले. म्हणजे पिंगट पिवळ्या रंगाची कोणाची फुले? पपईची फुले. मग आहे आपलं उत्तर बी हे बरोबर आहे. ओके, नेक्स्ट पर्याय आपण चेक करू. काय? वाटोळ्या पाकळ्यांची केसरांनी भरलेली फुले कोणाची? पेरूची. मग वाचूया आपण पुढे. तशीच ती वाटोळ्या पाकळ्यांची नाजूक केसरांनी भरलेली कोणाची फुले? पेरूची सुंदर फुले. आहे का? तर हो, आपलं पर्याय क्रमांक सी सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. मग राहिला पर्याय काय आपला? डी याला आपण डायरेक्ट बरोबर करू का? नाही, तर आपण पहिले उत्तरामध्ये चेक करूया. काय? पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले कोणाची दिली त्यांनी? डाळिंबाची. मग बघा इथे गफलत होईल आपली. काय? पहा, डाळिंबी लालबुंद फुले आणि छोटी शोभिवंत गोल फळे कोणाची? एक मिनिट कट करा बरं. तर यांनी इथं आपल्याला फक्त दिले डाळिंबी लालबुंद फुले आणि छोटीशी शोभिवंत गोल फळे. कशाची दिली का? नाही, तर फक्त एक आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलं की या महिन्यामध्ये असं असं होतं बा. ओके, तर बघू आपण चेक करूया आता. शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्पगेंदांनी खचून भरली आहेत. मग बघा कशाची झाडी भरली? शेवग्याची झाडी कशाने भरली? पांढऱ्या शुभ्र पुष्पगेंदा. आता पुष्पगेंदा म्हणजेच काय? फुलं. मग पांढऱ्या शुभ्र म्हणजे शेवग्याची झाडं कशी पाहिजे? पांढरी फुलं पाहिजे त्याला. मग इथं काय? पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले कोणाची दिली आहे? डाळिंबाची. इथं काय पाहिजे होतं? शेवगा. म्हणून हे आपलं काय झालं? रॉंग. म्हणून ही आपली काय झाली? चुकीची जोडी. ओके, कळालं? तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया आता. बघा पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 18. झाडावर पाने खुडलेली असताना कोणत्या झाडावर फुलांचा बहर येतो? पाने खुडलेली असणे म्हणजे काय? पाने नसताना. ओके, जेव्हा झाडांना पाने राहत नाही तेव्हा कोणत्या झाडावर फुलांचा बहर येतो? बघा. ओके, तर ह्या क्वेश्चनचा आपण आता आन्सर आपल्या उत्तरामध्ये शोधूया. तर बघा, पान खुडलेले असताना, पान आणि पान म्हणजे काय? एकही पान झाडाला राहत नाही. ज्याच्या फुलांचा बहर उतू जात असतो, जास्त फुलं येतात त्याला, त्या पांढऱ्या फुरचाफ्याची. कोणता? पांढरा फुरचाफा. म्हणजे कोण? फुरचाफा. फुले अजूनही झाडावर रेंगाळत आहेत. मग बघा काय उत्तर येईल आपलं? फुरचाफा. आहे का आपल्याकडे फुरचाफा हे उत्तर? तर हो, पर्याय क्रमांक सी हे आपलं अचूक उत्तर. ओके,
ओके, तर या प्रकारे आपला उतारा क्रमांक 4 हा संपलेला आहे. तर अशाच प्रकारे आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरला जाऊन स्वप्नील वागसर हे ऍप तुम्ही डाउनलोड करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास भेटेल.